श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, तुला तो न्याय हवा आहे. मग मी तुझ्या सोबत आहे. कुठल्याही ठिकाणी घाबरण्याचे कारण नाही. कुठल्याही ठिकाणी भीतीचे कारण नाही. कारण तुझी बाजू मी पाहत आहे. ती न्यायाच्या योग्य दिशेने आहे. कारण तू सत्याच्या मार्गावर चालत असताना काही लोकांनी तुझ्यावर जे काही चुकीचे आरोप करण्याचा प्रयत्न केला आहे, पण ते त्यात यशस्वी ठरणार नाहीत. त्यांनी कितीही जरी प्रयत्न केला तरी ते त्यात यशस्वी ठरणार नाहीत. कारण तुझी बाजू सत्याची आहे. बाळा, तुला ते समाधान आणि तुला ते आनंद देखील प्राप्त होणार आहेत. माझ्या न्यायावर, देवाच्या न्यायावर तुला विश्वास आहे ना? तू डगमगू नकोस, कारण मी तुझ्या बाजूने कार्य करत आहे. तुम्ही जेव्हा प्रार्थनापूर्वक देवाकडे काही मागता आणि तुमची बाजू सत्याची असते, तेव्हा देव नक्कीच तुमच्यासोबत न्याय करायला येतात. मग त्या गोष्टीला कधी काही काळही लागू शकतो. कधी तर काही वेळ इतकी तोंडाशी येते की तुम्हाला आता असे वाटते की आम्ही अपराधी ठरणार आहोत. पण ऐन वेळेवर देवाचा न्याय तुमच्यासोबत होतो आणि तुम्ही त्या कठीण परिस्थितीतही देवाचे नामजप सोडत नाही आणि त्यामुळे देव तुमची बाजू राखायला तयार असतात. देव तुमची बाजू या दिशेने राखत असतात की तुमची बाजू सत्याची आहे. जेव्हा देव कधीही चुकीच्या बाजूने न्याय करत नाहीत. देवाचा न्याय हा निश्चित आणि योग्य ठिकाणी होत असतो. तुम्हीही जर देवाच्या न्यायावर विश्वास ठेवत असाल, देवाच्या शक्तीवर, अफाट शक्तीवर आणि चमत्कारांवर विश्वास ठेवत असाल, तर श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. जर तुमचाही देवाच्या अद्भुत शक्तीवर आणि चमत्कारावर विश्वास असेल, तर तुम्ही ज्याही कार्यात अडकले आहात किंवा तुमच्यावर कोणी काही चुकीचे आरोप काही काळापूर्वी केले आहे, त्यातून देवाची प्रार्थना करा. कारण देव तुम्हाला निश्चितच त्याच्यातून बाहेर काढतील, यावर विश्वास ठेवा. जेव्हा तुमची बाजू सत्याची आहे, तर घाबरण्याचे काहीही कारण नाही. देव नक्कीच तुमच्यासोबत न्याय करतील. फक्त तुम्ही हार मानू नका. पुढे चालत राहा. आपल्या कर्माला गती द्या आणि मग बघा देवाचा चमत्कार. देव तुम्हाला तो आराम देखील देणार आहेत. कारण तुम्ही खूप काही थकलेले आहात. तुम्ही तो प्रयत्न करत खूप काही संघर्ष करत आहात, पण देव तुमची बाजू राखायला येत आहेत. देवाचा न्याय तुमच्यापर्यंत येत आहे. तेव्हा आता निश्चिंत आणि आनंदी होण्याची वेळ आली आहे. जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत आहेत आणि त्यांना असे वाटते की माझ्यासोबत अन्याय झाला आहे, तर त्यांनी आज या क्षणाला देवासमोर प्रार्थना करा आणि त्या ठिकाणी मला न्याय द्या अशी देवाकडे विनंती करा. आणि मग बघा, काही दिवसातच तुम्हाला ती प्रचिती प्राप्त होईल आणि देव तुम्हाला नक्कीच त्या जागी न्याय देतील. तुम्हाला हवा आहे तो फक्त देवांवर विश्वास आणि देवाचे नामस्मरण. जे कोणी प्रार्थनापूर्वक देवाकडे जी काही प्रार्थना करतात, देव त्याचे उत्तर जरी लगेच देत नसले तरीही देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू झाले आहे हे नक्की समजा आणि देवाची प्रार्थना करणे सुरू ठेवा. ज्यांना कुणाला असे वाटते की आम्ही त्या ठिकाणी बुडालो आहोत ज्या ठिकाणी त्यांनी आमची कोणी फसवणूक केली आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही देवाची प्रार्थना करा, नामस्मरण करा, स्वामींचे नाव
अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे, कारण देव तिथे प्रगट होऊन तुमचे कार्य करण्यासाठी तुम्हाला ती स्फूर्ती देतील, ते धैर्य देतील आणि तुमच्याकडून ते कार्य करून घेतील, ज्यामुळे तुमच्यासाठी तुमच्या न्यायाची बाजू राखली जाईल. यावर विश्वास करा. देवाची वेळ अगदी अचूक आणि योग्य असते. देव जेव्हा कार्य करतात तेव्हा ते दिसत जरी नसले तरी ते अद्भुत कार्य निरंतर सुरू आहे. तेव्हा तुम्ही मनात कुठलीही भीती बाळगू नका, कारण तुम्हाला ज्यांनी कुणी त्या जागी फसवले आहे त्यासोबत देव काही असा अद्भुत चमत्कार करून तुमच्याकडे ते सर्व काही देतील, ज्यामुळे तुम्हाला ते समाधान, ते आनंद प्राप्त होतील. देवाच्या कार्यावर विश्वास ठेवा आणि जर तुमच्याकडून काही जाणते अजाणते चूक झाली असेल तर त्यासाठी देवाकडे क्षमा याचना करा. देवाचे हृदय अफाट आणि प्रेमळ आहे. देव तुम्हाला नक्कीच माफी देतील आणि तुम्हाला क्षमा देखील करतील. त्यामुळे तुम्ही देवाकडे माफी मागू शकता आणि आपले हृदय उकलून तुम्हाला जे काही प्रार्थनेने मागायचे आहे ते मागू शकता. देवाचा न्याय नक्कीच तुमच्यासोबत होईल. तुम्ही त्याची प्रचिती घ्याल. तुमची बाजू खरी असेल, सत्य असेल तर देव नक्कीच तुमच्यासाठी न्याय करायला तिथे कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुम्हाला असे सहाय्य प्रदान करतील, ज्यामुळे तुम्ही ते अशक्य कार्य शक्य होताना पाहू शकाल. तुमच्यात विश्वास आणि अमर्याद आशीर्वाद देव देत आहेत, त्याला स्वीकार करा. जे कोणी स्वामी भक्त या क्षणाला हा संदेश ऐकत आहेत त्यांनी संपूर्ण श्रद्धा ठेवून हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा. देवाचा न्याय उचित वेळेवर आणि निश्चित वेळेवर होत असतो, यावर संपूर्ण विश्वास ठेवा. आज जरी काही कठीण तुम्हाला वाटत असले, कारण देवाचे कार्य पडद्याआड सुरू आहे, ते निरंतर सुरू आहे. देव तुमच्यासाठी निरंतर कार्य करत आहेत, यावर विश्वास ठेवा आणि तुमची बाजू राखल्या जाईल यावर विश्वास ठेवा. तुम्हाला ते सुख, ते आनंद, ते धन नक्कीच प्राप्त होईल, जे तुम्ही गमावल्यासारखे तुम्हाला या क्षणाला वाटत आहे. पण देवाचा न्याय तुमच्या बाजूने होणार आहे, यावर संपूर्ण जो कोणी विश्वास ठेवेल त्यासाठी तो न्याय नक्कीच होईल. आज जरी तुम्हाला ते द्वार बंद असे वाटत आहे, पण देव तुमच्यासाठी ते द्वार उघडत आहे. तुम्ही त्यावर ठोठावत राहा, कारण देवाचा न्याय तुमच्या दिशेने होण्यासाठी तुम्हालाही ते योग्य प्रयत्न करणे आवश्यक आहे. तेव्हा शांत बसू नका. जे काही कर्म तुमच्या वाट्याला आले आहेत ते निरंतर सुरू ठेवा, त्यात खंड पाडू नका. देवाचे नामस्मरण सुरू ठेवा, देवाचा धावा सुरू ठेवा. देव नक्कीच तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन सहाय्य देतील. ज्यांचा स्वामी शक्तीवर आणि देवांवर विश्वास असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ माऊली न्याय नक्कीच होईल, मला न्याय मिळेल अशी कमेंट करा. तुमच्या आजपर्यंत झालेल्या दुःखाचे आणि तुमच्या आजपर्यंत क्लेशांचे उत्तर देव होकारार्थी देव इच्छितात. तुमच्यातून ते दुःख आणि ते क्लेश या रात्रीतून निघून जातील. देव तुम्हाला आशीर्वाद देत आहेत, त्यांना स्वीकार करा. तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव या रात्रीतून होणार आहे आणि तुमचे ते कष्ट, ते खूप काही क्लेश तुमच्यातून काढून घेऊन तुम्हाला खूप काही आनंददायक काही घटनांनी आणि आशीर्वादांनी देव परिपूर्ण करण्यासाठी एक चमत्कारिक आशीर्वाद तुमच्याकडे पाठवत आहे, यावर विश्वास ठेवा आणि स्वीकार करा. स्वामी, मी त्यासाठी तयार आहे अशी कमेंट करा. तुमच्या देवापासून तुम्हाला असलेल्या वेदना लपलेल्या नाहीत. तुम्ही अगर देवाला सांगा अथवा नका सांगू, पण देव त्या वेदनेचे उत्तर तुम्हाला सुखात करून
देणार आहेत हे निश्चित माना, कारण त्या वेदना आता संपुष्टात येणार आहेत. त्या जागी तुम्हाला आनंदाची प्राप्ती होणार आहे. तुमची वेळ आली आहे ती भाग्योदयाची. तुमचा काळ निश्चितच सुखात परिवर्तन होत आहे. स्वामींच्या आशीर्वादाने अशक्य गोष्टीही तुमच्या जीवनात शक्य होताना तुम्ही पाहाल. तुम्ही विश्वास ठेवा, निरंतर नामस्मरण सुरू ठेवा आणि देवाचा चमत्कार अनुभव करा. ज्यांच्यावर कुणावर तो अन्याय झाला असेल त्यांना ते समाधान प्राप्त हो, तो न्याय प्राप्त हो. स्वामी माऊली त्यांना सुख, समाधान आणि न्याय नक्कीच देवोत. त्यांच्यासाठी प्रेमळ होत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.